73 रन्सची जबरदस्त खेळी खेळलेली आणि ठरलेला आहे सामन्याचा सामनावीर. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या पवार का पवार, किरण पवार साठी. मी विनंती करेन सचिन पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण ही जी मॅन ऑफ द मॅच ची जर्सी आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स किरण. श्री श्रद्धा मोटर्स आगरवाडी यांच्या सौजन्याने ही आपण पाहू शकता मॅन ऑफ द मॅच ची जर्सी. किरणची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या किरणसाठी. आणि किरण आपल्या सोबत आहे. किरण 2 मिनिटं बोलायचंय. आज तू इतकं चांगली बॅटिंग केली नाही, तुला बोलावंच लागेल, 2 मिनिटं बोलावं लागेल. काय सांगायचंय, आज ऊन एवढं जास्त होतं पण त्याच्यामध्ये तू रनांचा पाऊस केलेला आहेस. चुकून लागून गेल्या बॅटला आणि झाले रन्स. चुकून कसं लागतं बॅटला? लागतात आता ते. काय सांगायचं आज का रत्नागिरी खेळलास त्यानंतर इथे आलास, थोडा थकला सुद्धा असशील पण तुझं बिलकुल थकावट आम्ही पाहिली नाही. अगदी मस्त खेळलेलं आहेस तू. तिकडून आत्ताच मी आलो, लगेच पनवेलवरून ट्रेन पकडून इकडे आलो आणि नशिबाने चांगली बॅटिंग झाली तर चांगलं वाटतं थोडं. कोणाला डेडिकेट करू इच्छितोस? कोणाला ज्यांनी मला आता बोलवलंय इथे कॉमेंटेटर, त्यांचं नाव नाही मला माहिती, त्यांना करेन. रोहित पाटील यांना हे डेडिकेट होतं. थँक्यू सो मच. सो हा होता पवार का पवार. आपण त्याच्याशी अजून संवाद साधणार आहोत. थोडासा लाजतो तो किरण पवार ज्याने 73 रन्सची धुवाधार पारी खेळली आणि त्यानंतर पुन्हा आपण वळणार आहोत आपल्या ऑनगोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री. मॅडम जरा माईक. थँक्यू निकेश. केवळा पहिला चेंडू आपण पाहतोय, सरळ चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू धीरज चोगला, हाच त्या खेळाडूचा मी उल्लेख करत होतो. मॅन फ्रॉम माजिवली, एक छोट्याशा गावातून बिलॉंग करताना काही गावदेवी माजिवली संघाकडून आज त्याला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. रोहन गावड त्याला खेळतायत आजच्या दिवसामध्ये. ओमकार बॉईज एडव्हान्स संघाकडून पहिला चेंडूवर मात्र यावेळेला अश्रफ बीट होतोय पूर्णपणे. यावेळेला ऑन साइडला फटका चांगला आहे, शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावन करता. गुड शॉट. थँक्यू डीजे. चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त अश्रफचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सूप ऑफ टायमिंग सहित चेंडूला वळवलं गेलं. अशरफ खान एक हँडसम बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, मॅन फ्रॉम कांदिवली चा हा खेळाडू आपण पाहू शकतायत. एक सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. 6 धावा येत असताना 2 चेंडूचा खेळ झाला आहे. अप्रतिम. स्वर्गीय मोहनीश संजय राऊत यांच्या स्मरणार्थ आमदार चषक आपण पाहू शकतायत, अनुभवतायत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना सुनील वैती या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साइडला अशरफ खानच्या बॅट मधून पुन्हा एकदा जबरदस्त अप्रतिम दर्जेदार सनसणीत खणखणीत दमदार षटकार आमदार चषकामध्ये.
थँक्यू डिझो, थँक्यू. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा धीरज चोगला. एक मोठा मंच आहे आणि पहिल्यांदाच मात्र ओपनच्या संघामध्ये खेळत असताना थोडासा एक्सपिरियन्स नाहीये, परंतु अशरफ खान जबरदस्त आक्रमकता दाखवत असताना ज्यासाठी ओळखला जातो. एका साईडला आशिष आपण पाहू शकतायत. यावर ऑन साईडला बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 in row. सुपर magnificent stroke. थँक्यू डिझो, थँक्यू. 4 चेंडूचा खेळ झालाय. 18 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. रोहन गावड दिलासा देत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 2 संघांमध्ये एक सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आणि पहिल्या षटकात 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. पहिलं षटक, पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते 4 आणि दमदार सुरुवात होत असताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा. सुंदर स्पर्धा पाहायला मिळते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस, डे अँड नाईट ही स्पर्धा आपण कन्वर्ट करणार आहोत. यावेळेला मात्र ऑफ साईडला फटका चांगला. इनफिल्डच्या वरून मात्र सुरेख पद्धतीने चेंडूला खेळले गेले, कारण हे फुल टॉस चेंडू आहेत. 24 कॅरेटचे टेनिस बॉल. 4 धावा. थँक्यू डिझो, थँक्यू. जबरदस्त 5 चेंडूंमध्ये मात्र पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 22 धावा कणखर पद्धतीने सुरुवात होत असताना पाहायला मिळते. अशरफच्या बॅटमधून स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी या चेंडूसाठी ओळखला जातो हा गोलंदाज. परंतु एक मोठ्या मंचवर जेव्हा पहिली स्पर्धा खेळतात त्यावेळेला दडपण असतं आणि ते दडपण घेतलं आणि त्याकरता मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत अशरफने मात्र आपला जलवा दाखवला. 3 षटकार आले. 3 षटकारामध्ये जर आपण पाहिलं तर अजून एक चौकार आला. एकंदरीत 22 धावा त्याच्या बॅटमधून. यस पंच काय दर्शवत आहेत. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी. वैभव घरत, केतन घरत, जयदीप पाटील, भूपेश भोईर, संदीप चव्हाण यावेळेला पाहायला मिळतात. कल्पेश घरत, दशरथ घरत, गुरुदेव पाटील हे मॅचचा ऑनलाईन आनंद घेत असताना पाहायला मिळतात. जबरदस्त. उमर 55 की दिल बचपन का, संजय मल्होत्रा 60 वय वर्ष, परंतु खूप चांगलं व्यक्तिमत्व. आज आर्थिक सहाय्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय मंडळाला. धावसंख्या 22 धावा. चला विवाह स्टार विरार संघाचा कर्णधार आणि खुशी इलेव्हन विराथन संघाचा कर्णधार. आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत सबमिट करा, ती कलेक्ट करा अगोदर. पहिलं षटक आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या. आशिष यावेळेला आपल्याला पाहायला मिळतात. आशिष कनोजिया या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, कारण या खेळाडूकडे एवढी मोठी क्षमता आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. एका साईडला अमित पाटील अण्णा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले, मॅन फ्रॉम मथाने. अप्रतिम. समोरचा फलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन. सुरेख पद्धतीने मात्र यावेळेला खेळ करत असताना एका साईडला अशरफ आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि अप्रतिम क्लॅरिटी या स्पर्धेच्या माध्यमातून उजव्या हाताने यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना कलात्मक फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल. सुंदर चेंडू स्टॉप केला जातोय. यश चौधरी मॅन फ्रॉम मथाने. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकता. 24 धावा. तुमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. आमदार चषक 2022 मध्ये खुशी 11 प्रेझेंट करत असताना ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उजव्या हाताने यावेळेला ऑन साईडला अमित पाटील. जसा चेंडू मात्र यावेळेला पिच झाला. आशिष कनोजियाच्या बॅट मधून एक खणखणीत फॅब्युलस फटका. 6 धावा. थँक्यू डिझो, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 30 धावा फलकावर. खूप चांगलं क्रिकेट.
मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. एका साईडला जर आपण पाहिलं तर ओमकार बॉयज एड1 आणि एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय I11 बोळेश्वरी बोळींच हा संघ आपण पाहू शकतात. ऑन साईडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू मात्र क्लिअर होताना आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू निघून जाईल, PC पाटील सरांचा इशारा येतोय. येस, इट इज अ 1 बाउन्स 4 रन्स, चौकार. धावांची गती जर आपण पाहिली तर 34 धावा, 4 चेंडूचा खेळ झालाय. 40+ ची एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या मॅच मध्ये डान्सर पम्या अंपायर आपल्याला पाहायला मिळतील. पोमणच्या मैदानात सुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा डान्स केला. यावेळेला मात्र मिस टायमिंग झालाय. हा झेल खूप महत्वपूर्ण. मनीष भोईर त्या ठिकाणी अर्थातच मन्या पुढे सरसावतायत. मॅन फ्रॉम मायकोप केळवा चा हा खेळाडू उत्कृष्ट झेल टिपतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन, गॉन. जबरदस्त यावेळेला मात्र गोलंदाजी केली जाते. अमित पाटील अण्णाच्या माध्यमातून एक षटकार चौकार आला, परंतु माझ्याकडे ती जिद्द आहे, ते धैर्य आहे, धाडस आहे, माणस, मनसुबा, हेतू, उद्देश या सर्व काही गोष्टी पाहायला मिळत आहेत, मात्र मेंटेन केल्या जात आहेत. षटकार चौकार आल्यानंतर सुद्धा निडर मनाने गोलंदाजी करणं. मुख्तार जबरदस्त एक खेळाडू अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 34 धावा, चेंडू फेकून झाले ते 5. कुंदन किनी चांगली माहिती देत असताना जतीन किनी डिजिटल स्कोरर. कसाईडला नितेश पाटील आज पूर्ण दिवस ड्रोन कॅमेराद्वारे खूप छान जे आपल्याला क्षणचित्रे पाहायला मिळाली. खूप चांगलं क्रिकेट. या अगोदर आपण बाळ सुब्रमण्यम अय्यर सरांना आपण दिग्गज समालोचकांना ऐकलं, त्यानंतर प्रशांत जाधवडे स्पेशलिस्ट हिंदी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आवाज आपल्याला पाहायला मिळेल. विनायक किनी यांची खरी कसरत आज आपल्याला पाहायला मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये आणि त्यांचं बलूनच्या माध्यमातून स्वागत केलं जातं. टप्पापर्यंत थोडासा बाहेर निघणारा चेंडू PC पाटील सरांनी वेळ घेतला, परंतु लेट टू लेट बट ॲप टू डेट डिसिजन त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर 35 धावा, 35. यावेळेला ऑन साइडला अशरफचा फटका. युवराज सिंग कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांकरता. क्या बात आहे अशरफ, सुपर. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती फलकावर 41 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा. ओमकार बॉयज एड1 संघाकडून विचार केला तर दीपेश चौधरी याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय. जो टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतो गेल्या वर्षातील मॅन ऑफ द मॅच आमदार चषकाचं टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतो. पर्व पहिलं होतं आणि पर्व पहिलं एक छोटस रोपटं लावलं अल्पेशदादा भोईर यांनी आणि यंदाच्या वर्षात ही स्पर्धा स्वर्गीय मोहनीश संजय राऊत यांच्या स्मरणार्थ आपण पाहू शकतायत. कामनीश दादा राऊत या ठिकाणी उपस्थित होत असताना आमदार चषक 2022. रोहिदास पाटील हे माहिती देत असताना रोहिदास पाटील मात्र त्यांच्या चेहऱ्यावर खुशी आली जरा, कारण जेव्हा संघ विन झाला, कारण एखाद्या संघ मालकाचं सुद्धा आपण नेहमीच कारण खूप स्वखर्चाने मात्र जेवढं आपल्याला पाहायला मिळतं स्वखर्चाने खूप चांगल्या प्रकारची मेहनत घेऊन कष्टाच्या घामाने मात्र ती संघ निवडले जातात. गुरु संके साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 10,000 रुपये आलेले आहेत. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 41 धावा. JK स्पोर्ट्स भाताणे यांच्याकडून मात्र शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. निलेश जाधव, थँक्यू व्हेरी मच. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 41 रन्स, 41 धावा. दीपेश
चौधरी मॅन फ्रॉम मथाने, तर मुख्तार एक उजव्या हाताचा हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहिला चेंडू पंचांकडे दाद आणि या वेळेला मात्र फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. लेग बाईचा इशारा कल्याणी घोरपडे सरांकडून येत असताना इंडिया आणि पाकिस्तान ज्यामध्ये सामना आपण पाहिला होता शारजा कतारच्या स्टेडियमवर, त्यामध्ये पंचांची भूमिका पार पाडली गेली होती. चर्चा करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 42-42. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. मी विनंती करेन समालोचन कक्षेच्या अगदी बाजूने मात्र आपण थोडंसं स्पेस ठेवा जेणेकरून पाहुण्यांचं त्या ठिकाणी स्वागत होणार आहे थोड्याच वेळामध्ये. त्याकरता मी विनंती करेन. अप्रतिम आपण पाहू शकता धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 42 धावा. 42. अल्पेशदादा भोईर या ठिकाणी उपस्थित होत असताना यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय मात्र हे काय घडलं जातं ही अपेक्षा नव्हती नयन किनीकडून. याच मैदानात मात्र प्रॅक्टिस नेहमी करत असतात आपण पाहतो. विराथन ब्रँड ऑफ विराथन दोन बंधू खेळत आहेत. एका साईडला रितेश किनी अर्थातच बबलू गुरु संख्या यांच्याकडून मात्र भरीव देणगी 10,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं क्रिकेट. अप्रतिम हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळतं. मुख्तारचं कौतुक करावं लागेल. फलंदाज बाद होताना दीपेश चौधरीने मात्र एक बिग विकेट मिळवले. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 43 रन्स 43 धावा. बॅक टू द डगआउट. प्रेमळ स्वभावी समाजसेवेची आवड भारी आमच्या अल्पेश भोईर दादाची अदाई न्यारीन दादाला ओळखते दुनिया सारी. आमच्या अल्पेश भोईर दादाची अदाई न्यारीन दादाला ओळखते दुनिया सारी. आमच्या अल्पेश भोईर दादाची थँक्यू. खुशी 11 खुशी सुद्धा गोड कन्या या ठिकाणी उपस्थित झालेत. समोरच कामनेश दादा राऊत आम्हाला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं व्यक्तिमत्व, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. महेंद्र भोईर यांची अफाट मेहनत टीमच्या बाबतीमध्ये आणि या आयोजकाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. अल्पेशजी घरात आपण पाहू शकता सन्मान चिन्ह ज्यांनी स्पॉन्सरशिप केले. अल्पेश दादा भोईर आज येलो अँड ब्लॅक मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ही शान आहे, हा मान आहे, हा अभिमान आहे अल्पेश दादा भोईर यांच्या माध्यमातून. एका साईडला कामनी दादा राऊत खूप लेजंड खेळाडूंना घेऊन येत आहेत. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आणि आज खूप चांगलं चर्चा जी होते ती रंगले गेले पूर्ण महाराष्ट्रामध्ये. या स्पर्धेची आमदार चषक नवीन फलंदाज आशिष यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. प्राण भोईर एक्झिबिशन मॅच खेळण्यासाठी तयार. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली. धीरज चुगला त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मात्र यावेळेला लेग बाईचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 44 धावा 44 रन्स. चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. या षटकामध्ये धावा थांबवल्या गेल्यात. ही दीपेश चौधरीची क्वालिटी आहे. सुपर बॉलिंग. जेव्हा एखाद्या प्रोफेशनल खेळाडू समोर तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळेला तुमचं मास्टर माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट. घाबरून न जाताना चांगली गोलंदाजी करणं हेच ध्येय. यावेळेला अशरफचा हा फटका पाहायला मिळतोय. नयन किनीला मात्र बीट करून निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 6 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. 36-35 धावा आतापर्यंत अशरफच्या बॅट मधून. एक जबरदस्त आपण पाहू शकतात हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 50 धावा. 50 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. धावांची गती 50. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट. सुंदर प्रयत्न त्या ठिकाणी केले गेले होते रोहन गावडच्या माध्यमातून परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. मॅग्निफिसंट स्ट्रोक बाय अशरफ. चौकार. 4 धावा.
थँक्यू. 54 धावा फलकावर या वेळेला पाहायला मिळतात. 54 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. समोरच कामनीदादा राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मुख्य मंचावर महेंद्र भोईर असतील, रोहिदास पाटील पाहायला मिळतात, अनंत पाटील. खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकतात. भूपेश भोईर, अंकुश भोईर, आशिष भोईर, खूप चांगली मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून. संदीप भोईर सकाळपासून या ठिकाणी कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. अप्रतिम चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट. शुभम पाध्ये असतील. फुलटॉस चेंडू आशिषच्या बॅट मधून सोडणार नाहीये आणि या वेळेला मात्र सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता गुड शॉट, गुड टायमिंग. 6 धावा. गोरगरिबाच्या कल्याणासाठी गावागावात गाजली 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 शिट्टी वाजली वाजली पालघर जिल्ह्यात वाजली शिट्टी वाजली वाजली पालघर जिल्ह्यात वाजली. शेठ माणूस या ग्रुप कडून आपण पाहिलं तर 11,000 रुपये आर्थिक सहाय्य या मंडळाला पाहायला मिळतं. भूपेश पाटील थँक्यू व्हेरी मच. रॉकी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. या षटकाराने 6 धावेने संघ जाऊन पोहोचते 60 या धावसंख्येवर. 60 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. अप्रतिम. ही मात्र यावेळेला रितेश किनीची स्पेशालिटी आहे. ब्रँड ऑफ विराथन याच मैदानात कित्येक वेळा आपण पहिल्या प्रॅक्टिस करत असताना आपण पाहू शकतायत. तुषार किनी आज 3 खेळाडू खेळ घेतायत. प्रणय पाटील 4 खेळाडू एकंदरीत एकाच संघातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. यश चौधरी, दीपेश चौधरी ब्रदर्स जोडी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अप्रतिम चेंज ऑफ पेस, सुरेख मॅग्निफिसंट बॉलिंग, एक्सलंट डिलिव्हरी, सुरेख टप्पा, अचूक टप्पा पाहायला मिळतो. अमित पाटील अण्णाच्या हातामध्ये चेंडू मात्र यावेळेला गॅदर केला जातोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 60 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना ऑन साइडला शॉर्टपुलचा फटका, फार वेगाने चेंडू, दीपेशला मात्र बीट करून चेंडू निघून जातोय आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. 1 बाउन्स चौकार, गुड शॉट. तर नक्कीच या चौकार आणि धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 64 धावा, 64 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. आशिषची बॅट या वेळेला चमकली गेले. थोडासा चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. अशरफ डेंजर झोन कडे होते, परंतु आशिष या वेळेला मात्र धाव घेत असताना लेग बायचा इशारा पीसी पाटील सरांकडून. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 65 धावा, 65. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4था आहे. चेंडू फेकून झाले ते 5. रितेश किनी अर्थातच बबलू, संजय मल्होत्रा डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मध्ये, नितेश पाटील आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये पाहायला मिळतात. अप्रतिम रेकॉर्ड ब्रेक ही स्पर्धा होईल यात काही शंका नाहीये. आतापर्यंत खूप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळताना पाहायला मिळत आहेत. हळूहळू प्रेक्षक घरातून मात्र या स्पर्धेकडे येताना बॅटचं टॉप एज आणि या वेळेला स्वतः रितेश 1, 2, 3 मात्र शेवटच्या मोमेंटला कदाचित रोहन गावडला पुढे यावं लागलं असतं, परंतु कॉल चांगला झाला नव्हता. हरकत नाहीये. 4 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 66, 66 धावा. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतात. कैलासदादा पाटील यांच्या माध्यमातून उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला गेला आणि नक्कीच अल्पेश दादा यांचं एक स्वप्न होतं की कृष्णा लक्ष्मण सातपुते या ग्राउंडवर यावं, खेळावं आणि त्याकरता मात्र आपण पाहू शकतात आलेत आणि ते स्वप्न पूर्णत्वास नेताना गौतम अकरे यांना आपण पाहू शकतात. ब्रँड ऑफ दांडी, एक मॅन ऑफ द सिरीज बाईक आणि भरपूर वेळा शतक. प्रज्योत अंबिरे एक अप्रतिम चांगल्या प्रकारचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर गणेश तामोरे आपण पाहू शकतात एका साईडला. करण रावरे मॅन फ्रॉम चिंचणी, ब्रँड ऑफ चिंचणी. तर हे सुद्धा खेळाडू मात्र आज स्टार झालेत असं म्हणायला हरकत नाहीये, कारण ज्यांची खूप चांगली मेहनत पाहायला मिळते. धावसंख्या फलकावर 66, 66 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज दीपेश चौधरी. यावेळेला ऑन साइडला झेल सोडण्याचा परिणाम थोडाफार सोसावा लागेल. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 6 धावांकरता गुड शॉट अशरफ.
थँक्यू डिझो, थँक्यू. 12 चेंडूमध्ये 46 धावांची घणाघाती झुंजार झंझावती खेळी. प्रज्योत अंबेरे आपण ऑन स्क्रीन पाहू शकतात, मॅन फ्रॉम वरोर. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय, मात्र बीट करून जाईल का चेंडू यावेळेला आपण पाहू शकतात. ग्रेट फिल्डिंग, ब्रिलियंट, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. रितेश यावेळेला नयन केरीच्या माध्यमातून यश चौधरी शाबासकीची थाप देत आहेत. धावांची गती 2च्या मदतीने जाऊन पोहोचते फलकावर. कुंदनगिरी आम्हाला दर्शवत असताना 74 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तर 48 वर पोहोचलाय. 13 चेंडूमध्ये अशरफ. खूप अर्धशतक लागलेत या स्पर्धेमध्ये. ऑफ साइडला फटका चांगला आहे, इंटू द गॅप मध्ये, आणि बॅट दाखवायची आहे या वेळेला अशरफ चहू बाजूने. सुपर बॅटिंग, अप्रतिम. डगआउट कडे बॅट दाखवत असताना प्रेक्षकांची मात्र या वेळेला नक्कीच मन जिंकणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय. हँडसम बॉय, हँडसम क्रिकेटर मिस्टर अशरफ खान. धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 78 धावा 78. सुपर. दीपेश चौधरी यावेळेला आपल्याला चौधरी पाहायला मिळतोय, मॅन फ्रॉम मथाने. तर चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. चला, दोन्ही संघाचे नेक्स्ट मॅच साठी कॉल असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत ती सबमिट करायची आहे कलेक्ट करून. धावांची गती फलकावर 78 धावा 78 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत दोन संघांमध्ये. यावेळेला ऑन साइडला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार. अशरफ खानच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार. आमदार चषकामध्ये 6 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू. षटकर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपण पाहू शकताय ते एकंदरीत 84 धावा फलकावर. यावेळेला पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात आहे, जबरदस्त प्रहार केले जात आहेत यावेळेला. अशरफ आज दर्शवत असताना या संघामध्ये मला मात्र का निवडलं गेलंय i11 बोळेश्वरी बोळींज संघामध्ये, आणि त्याचा प्रत्युत्तर देत असताना सुपर बॅटिंग. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब केला. दीपेश चौधरी लेंथ लाईन सहित गोलंदाजी करावी लागेल, कारण या गोलंदाजाकडे तेवढी क्वालिटी आहे, परंतु आज या वेळेला थोडंसं कुठेतरी प्रेशराइज गोलंदाजी करतोय. चेंज ऑफ पेस ऑन साइडला दमदार फटका पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय अशरफ खान. थँक्यू डीजे, थँक्यू. 23 तारखेपासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आणि आज 28 फेब्रुवारीचा दिवस कोणाच्या सुवर्ण हस्ताक्षरात लिहिला जाईल. तर 96 लॉस ऑफ 2 विकेट आपण पाहू शकतायत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी करत असताना 17 चेंडूमध्ये 70 धावा बेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर. मात्र किरण पवार या अगोदर मात्र सुरेख सूप ऑफ खेळी केली गेली होती. 96 धावा 2 गडी बाद 73 धावांची मात्र इंडिव्हिज्युअल खेळी पाहायला मिळते. सेकंड नंबरवर जर आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअल हायस्ट टोटल जर आपण पाहिली तर हार्दिक जो फायटर संघाचा गणेश जो आज आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग अशरफ सेकंड वर येतोय रँकिंग वर. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत. 23 तारखेला ग्रँड ओपनिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि कैलासदादा पाटील यांचं आगमन झालं होतं. यांनी मात्र या स्पर्धेला खूप सुंदर स्पॉन्सरशिप केले गेले. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. कोरोनाच्या काळात खूप मदतीचे सड हात पाहायला मिळाले. बिलालपाडा नालासोपारा या ठिकाणी अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने प्रणय या वेळेला सुरेख गोलंदाजी करेल का. मात्र यस पहिला चेंडू बीट केला. आशिषला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला गेला. जेव्हा क्लोज कीपर असेल आणि चेंडू जर गॅदर केला तर तिथे धाव तुम्हाला
मात्र मिळवता येणार नाहीये, याची दखल घ्या. हा नियम सुद्धा आम्ही या ठिकाणी अगोदरच सांगून ठेवतोय. जर कदाचित यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय, चेंडू जर सुटला तर तुम्ही धाव घेऊ शकता, परंतु असं सॅक्रिफाईस करण्यासाठी तुम्हाला धाव तिथे मिळणार नाहीये. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 96 धावा अप्रतिम आपण पाहू शकतायत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न सुरू केला होता. दीपेश चौधरी पुढे सरसावतोय, तत्पूर्वी फेकी करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 97 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. त्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल वंश 11 उमरोळी आणि एका साईडला पाहायला मिळेल टायगर स्पोर्ट्स. विवा स्टार विरार आणि खुशी 11 या दोन संघांमध्ये चौथा सामना आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निघून जातोय गली रिझन मध्ये. तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या लेग बायच्या स्वरूपात पीसी पाटील सर. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 98 धावा. राहुल जाधव यांना मी विनंती करेन की प्लीज आपण यायचं आहे. तर धावसंख्या स्कोर कार्डवर 98 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, प्रणय मात्र सफलता प्राप्त करेल. गुड बॉलिंग, गुड डिलिव्हरी. चेंडू मात्र यावेळेला अमित पाटील अण्णाच्या हातामध्ये निघून जातो. टाळ्यांचा गजर येतोय, कारण याच मैदानात नेहमीच होम ग्राउंडवर खूप चांगली प्रगती करत असताना प्रणय सारखा गोलंदाज यावेळेला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. धावसंख्या 98, लॉस ऑफ 4 विकेट. थँक्यू. 98 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ झालाय, फक्त 2 धावा खर्च केलेत. क्या बात आहे प्रणय पाटील, अप्रतिम. जोरदार टाळ्या होत्या एकदा प्रणयसाठी, कारण जेव्हा मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळता त्यावेळेला अगेन्स्ट खेळाडू खूप स्ट्रॉंग असतात आणि अशा वेळेला सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. जय पाटील या ठिकाणी उपस्थित होताना श्री श्रद्धा मोटर्स लेग बायचा इशारा येतोय पीसी पाटील सरांकडून. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 99 धावा, 99 रन्स. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून वैभव घरत, केतन घरत, राज घरत, जयदीप पाटील, भूपेश भोईर, संदीप चव्हाण, कल्पेश घरत, दशरथ घरत, तसेच गुरुदेव पाटील हे मॅच आनंद घेत असताना यावेळेला क्लिअर सुपर बॉलिंग, काय प्रदर्शन दाखवलंय अप्रतिम प्रणय पाटीलने. मात्र फक्त धावा दिल्या 3 आणि 2 गडी बाद केले. क्या बात आहे प्रणय, सुपर बॉलिंग. 99 धावा फलकावर पाहायला मिळाल्या, 99 वर जाऊन पोहोचली गेली. आणि चला दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही वारंवार सूचना करतोय. रेश्मा मयेकर मॅडम यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जायचंय. तर जलीश शेख या ठिकाणी उपस्थित होत असताना लेजंड खेळाडू, वेलकम जलीश शेख, आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. खूप चांगला लेदर क्रिकेटचा जरूर अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगलं क्रिकेट. प्रणय व्हेरी वेल बॉलिंग, सुपर, बोटांतील जादू दाखवली प्रणय दत्तात्रय पाटील. आयुष वैती जबरदस्त हॅरी शिल्ड मध्ये, काय मुंबई संघाकडून खेळताना अंडर 16 मध्ये. फ्री क्वार्टर फायनलला 19 धावा देऊन 5 विकेट्स मिळवल्या. क्वार्टर फायनल मध्ये 36 धावा देऊन 5 विकेट्स मिळवल्या. आणि सुरू सेमी फायनल मध्ये मात्र आज आपण पाहिलं 54 धावा. जबरदस्त आज अप्रतिम चांगली गोलंदाजी करेल हीच अपेक्षा असेल. अंडर 14 जी गायल शिल्ड आपल्याला पाहायला मिळते. स्वामी विवेकानंद स्कूल बोरिवली फायनल विन पाहू शकतात. आयुष वैती 23 विकेट, फायनल मध्ये 95 धावा, मॅच विनिंग नॉक, बॉलिंग ऑलराऊंडर, बॅटिंग 7 नंबर. आयुष वैती, हेड्स ऑफ यू. रोशन शर्मा या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. चला या आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस त्या ठिकाणी केला जाईल 2 संघांमध्ये.
चेक. गुड इव्हनिंग सगळ्यांना. सगळे मायबाप प्रेक्षक जितकेही आम्हाला यूट्यूबद्वारे पाहत आहेत आणि मी पाहू शकते अगदी ग्राउंड भरलेला आहे पूर्णपणे. सगळ्यांचं स्वागत आहे. आमदार चषक 2022 आजचा शेवटचा दिवस. डे अँड नाईटच्या मॅचेस होणार आहेत आणि मॅच असं आपण बघतोय किती रंगतदार होत आहेत. नेक्स्ट सामना जो होणार आहे तो होणार आहे विवा स्टार विरार वर्सेस खुशी 11. मी जय पाटील यांना बोलू इच्छिते की त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जय पाटील यांनी मॅन ऑफ द मॅचचे जे जर्सीज आहेत ते स्पॉन्सर केलेले आहेत. रिक्वेस्ट असेल त्यांना की टॉस बॉक्समध्ये त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. आणि दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स विरार स्टार विरार आणि खुशी 11 दोन्ही टीम्सच्या कॅप्टन्सना पण रिक्वेस्ट असेल की टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. विरार स्टार विरार टीमचे कॅप्टन कोण असेल? लास्ट कॉल आहे तुमच्यासाठी. त्याआधी आपल्यासोबत आहेत जय पाटील. मॅन ऑफ द मॅचचे जर्सीज तुम्ही स्पॉन्सर केलेले आहेत तर सर्वात आधी आयोजकांकडून धन्यवाद. कसं वाटतंय? किती एन्जॉय करताय आमदार चषक 2022? जसा चातक पक्षी पावसाची वाट पाहतो तसे प्रत्येक क्रिकेटप्रेमी पालघर जिल्ह्यातला हा आमदार चषकची वाट पाहत असतो. आणि फायनली आज फायनलचा दिवस आहे. खूप सारी अजून पब्लिक यायची बाकी आहे आणि अजूनही पब्लिक येईल. आणि सर्व क्रिकेटप्रेमींना कृष्णा सातपुतेची आवर्जून म्हणजे हे लागली आहे. परंतु आता थोड्याच वेळात ते इथे दाखल होतील. दाखल झालेले आहेत परंतु आता पुन्हा एकदा ग्राउंडवर येतील आणि नक्कीच त्यांचा चांगला खेळ पाहायला मिळेल अशी आशा बाळगतोय. आणि पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देतोय. थँक्यू सो मच. ऑफकोर्स कृष्णा सर आय थिंक येऊन सुद्धा गेले आणि आता थोडासा आराम करतात कारण आत्ताच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळून आलेले आहेत आणि आपण त्यांना थोड्याच वेळात इन ॲक्शनमध्ये पाहू सुद्धा. आणि रिक्वेस्ट असेल पुन्हा एकदा विवा स्टार विवा टीमचे कॅप्टन प्लीज जॉईन अस. दोन्ही टीमचे कॅप्टन्स जॉईन झालेले आहेत. कॉईन दाखवू इच्छिते पुन्हा एकदा. आमदार चषक 2022 आणि दुसऱ्या साईडला आहे खुशी 11 आणि दोन्ही कॉईनच्या साईडला तुम्ही बघू शकता शिटी सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. जय पाटील आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. कॉल कोणाचा असेल? आमदार चषक हा कॉल आहे विवा स्टार विरार. खुशी 11 आलेला आहे यानी की यजमान टीम ला खुशी झालेली आहे कारण खुशीमध्ये खुशी 11 नाणेफेक जिंकलेली आहे. काय घेण्याचा निर्णय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण. बघा आता संध्याकाळचं सत्र सुरू झालेलं आहे. हळूहळू ऊन कमी होत आहे. थंड हवा आणण्याचा सुरुवात होईल. क्षेत्ररक्षण घेताना काही डोक्यामध्ये स्ट्रॅटेजीज? नाही असं काही नाही. ॲक्च्युली आमचा बॅटिंग पॉवर चांगला आहे. कृष्णा सातपुते आहे, अच्चू बारी आहे, गौतम आहे, करण रावडे. त्या हिशोबाने आम्ही आमची बॉलिंग साईड आहे जी आम्ही कमी रनमध्ये त्यांना डिफेंड करू. आणि ग्राउंडची हे अशी आहे की ह्याला संध्याकाळ आणि दुपार असं काही क्लायमेटचा इश्यू होणार नाही कारण नाईटमध्ये पण आम्हाला खेळायचं आहे तर त्याच्यासाठी पण प्रॅक्टिस होईल या मॅचसाठी. यजमान टीम आहात. किती एक्साइटमेंट होती आमदार चषकची आणि किती दिवसापासून वाट बघत होतात. किती वेळ लागलेला हे सगळं करण्यामध्ये आणि किती मेहनत घेतलेली आहे. नाही खूप चांगली आणि एक नावाजलेली अशी टुर्नामेंट आहे आणि मागील 4 दिवसापासून आम्ही यूट्यूबला लाईव्ह बघतो आणि आम्ही तेच वाट पाहत होतो आजच्या दिवसात की कधी ओपनचा दिवस येईल सोमवार आणि आम्ही या ग्राउंडवर आमचा परफॉर्मन्स करू. आणि खूप असं चांगलं आयोजन आहे ज्या पद्धतीने हा ग्राउंड मेंटेन केला आहे. आणि आपण बघतो का जसे या ग्राउंडवर रन्स होतात तर रन बघून एक बॅट्समनचा मन होतो का मी कधी जाऊन या विकेटवर बॅटिंग करतो. तर हे एक बॅट्समनसाठी एक सांगायला गेलं तर एक पाटा विकेट जशी आपली वानखेडेची विकेट आहे जसे रन होतात 2020ला त्या हिशोबाने इकडे 100 रन होतात आणि ते चेसही होतात. तर आम्ही म्हणून बॅटिंग फिल्डिंग घेतलेली आहे का आम्हाला कॉन्फिडन्स आहे का आम्ही त्यांना 60-70 रनपर्यंत डिफेंड करू आणि इझिली चेस करू. थँक्यू. थँक्यू सो मच. रन मशीन म्हणून ह्या विकेटला आपण बघू शकतो विवा स्टार विरारचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. मग आजपासून मी त्यांना बघते असं बघताना त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद आहे. कसं वाटतंय? खूपच चांगलं वाटतं आहे की फर्स्ट टाइम आम्ही खेळतो आहे आणि बघू बॅटिंग करतो चांगला मोठा स्कोर करू आणि त्यांना डिफेंड करायला लावू.
तुम्हाला काय वाटतंय की किती रन्स पर्यंत तुम्ही करू शकता आणि ह्या रन मशीन जी पिच आहे त्याच्यावरती तुम्हाला खेळताना किती मजा येणार आहे? जसं त्यांनी सांगितलं की पाटा विकेट आहे आणि आपल्या टीममध्ये शिखर ठाकूर, भरत पाटील चांगलेच प्लेअर आहेत. जास्तीत जास्त स्कोअर करून ऑब्व्हियसली जिंकल्याने खेळणार आहेत. जिंकू. मला शेवटचा प्रश्न असेल, आमदार चषक 2022 पूर्ण पिवळमय वातावरण झालेलं आहे, त्याबद्दल काय सांगायचंय? खूपच चांगलं ऑर्गनाईज केलेलं आहे दादांनी आणि खूपच पहिल्यांदा एवढं बघतं की आमची फर्स्ट मॅच आहे. आम्ही सगळ्यात लेदर खेळतो साईनाथमधून. तर फर्स्ट मॅच आहे आमची टेनिसची. लेट्स सी व्हॉट हॅपन. May the best team win. Congratulations both the team and all the very best. चला पुन्हा वळणार आहोत आपल्या ऑनगोइंग मॅच कडे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. तर या पण प्रशांत आदवडे तसेच बाळ सुब्रमण्यम सर यांना आपण ऐकणार आहोत. हॅलो 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 माइक टेस्टिंग. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. इस वक्त टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ गेंद निकली है. रन संख्या फिलहाल आप देख सकते हैं 7 रन 2 विकेट के नुकसान पर दीपेश और अमित मैदान के अंदर है. जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो 100 रनों का लक्ष्य है. एक बड़ा मुकाबला मैदान के अंदर है. खुशी 11 प्रेजेंट आमदार चषक 2022 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं आज ग्रैंड फिनाले का दिन. ओंकार बॉयज 11 बनाम I11 भुवनेश्वरी बॉलिंग्स. 100 रनों का लक्ष्य रखा हुआ है. महिला कक्ष संपूर्णपणे खाली करायचंय. महिला कक्ष संपूर्णपणे खाली करायचंय. तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, महिला कक्ष खाली करा. आहिरकीने या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचा आज वाढदिवस आहे. छोटा चकुला या ठिकाणी दाखल झालेला आहे. महिला कक्ष संपूर्णपणे खाली करा प्लीज. विनंती, हात जोडून विनंती आहे तुम्हाला. प्रेक्षक मायपोपो आपल्याला विनंती आहे, आपण महिला कक्ष खाली करा. पहले ओवर का खेल समाप्त होता बा और रन संख्या कुल मिलाकर 7 रन. आशीष गेंदबाजी करने के तैयार है. स्ट्राइक रन पर बल्लेबाज की बात करें तो दीपेश लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, काबिलियत है. अमित के बल्ले से खूबसूरत छक्का आया है. कॉम्बॉक्सिंग से गेंदबाजी करने के लिए आशीष तैयार है. ओ सुंदर, बहुत बढ़िया तरीके से गेंद को फाइन लेग बॉलिंग तरफ खेलते हुए गेंद बॉलिंग के बाहर 4 रनों जाते भी लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. गेंद बॉलिंग के बाद 4 रन. से फिलहाल टिप्पा काटे के बाद उछाल लेते हुए गेंद को सुंदर तरीके से खेलते हुए फाइन लेग बाउंड्री के बाहर. दीपेन के बल्ले से एक बहुत ही इंपॉर्टेंट शॉट इस वक्त जरूरत है. 100 रनों का लक्ष्य रखा हुआ है और आशीष कनौजिया गेंदबाजी कर रहे हैं. सुब्रमण्यम सर इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं. सर क्या लग रहा है जिस तरह से ये 100 का टारगेट सामने रखा है बल्लेबाजों के? नहीं, शाम के टाइम में थोड़ा चेस करना हमेशा ही मुश्किल होता है और अशरफ ने जैसे उनकी पहचान है वैसा उन्होंने बैटिंग की. ऐसे ही बैटिंग करते हैं हमेशा, अटैकिंग. इस वक्त एक बार फिर भाग्य का साथ जरूर मिलेगा. 22 के तौर पर ये 4 रन मिलेंगे. रन बन रहे हैं. अब जाकर बल्ले के बीचों बीच कितने बने वो भी देखा जाएगा, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं आ रहे हैं क्योंकि बल्ले के बीचों बीच जब तक गेंद नहीं लगती तब तक एक बार फिर सुकून नहीं मिलता, आत्मविश्वास नहीं बढ़ता बल्लेबाज का. यकीनन यकीनन जब तक देखिए अशरफ अपने कमेंट्री बॉक्स के सामने ही खड़े हैं, जब तक गेंद मिडलिंग नहीं होती है, अच्छा शॉट जब तक आता नहीं तब तक आपका जो ओरिजिनल जो पहचान है शॉट्स के वो हमें देखने को नहीं मिलता. इस वक्त बल्ले का बाहरी किनारा लगा था. गेंद एक बार फिर विकेट की फत की तरफ जा रही है. अच्छी गेंद है. पहली गेंद अगर देखें तो टिप्पा खाने के बाद लेग स्टंप के बाहर थी, उसके बाद में टिप्पा ऑफ स्टंप के बाहर रख रहे हैं, तो ये अच्छी सोच है. अब देखिए ओवर द विकेट गेंदबाजी या राउंड द विकेट गेंदबाजी करना वो भी कला है. रन संख्या फिलहाल कुल मिलाकर 15 रन जीतने के लिए 100 रनों की जरूरत है. वो काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद है और प्रवीण पाटिल
व्हाइट बॉल का इशारा करें मिस्टर इस्टा से रन संख्या स्कोर जा पहुंचा है कुल मिलाकर 16 रन। हमारे साथ एक बार फिर स्कोरर जुड़ रहे हैं स्वप्निल घरत। इससे पहले आपने कुंदन किनी को देखा था और इस वक्त दूसरी तरफ हमारे साथ जुड़े हुए हैं मिस्टर मुन्ना जायसवाल। ये अच्छा स्ट्रोक है, टाइमिंग बढ़िया, गेंद के बॉडी लाइन के बाहर जाएगी, कड़क शॉट है, वन बाउंस चली गई है बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए। एक दर्शनीय स्ट्रोक। ये ओवर थोड़ा सा महंगा साबित होता बा, कनौजिया महंगे साबित होते हुए। शानदार बल्लेबाजी बल्लेबाज दीपेश द्वारा, अच्छी क्रिकेट खेलते हुए सकारात्मक सोच के साथ। अब मजा आएगा, जवाबी हमला हो रहा है मैदान के अंदर। रन संख्या कुल मिलाकर 20 रन। ये गेंद बहुत बढ़िया थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद को खेल दिया लॉन्ग आउट की तरफ। अशरफ इस वक्त बाउंड्री लाइन पर तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। दूसरे ओवर का खेल है, रन संख्या 21 रन 2 विकेट के नुकसान पर। नहीं, अच्छी शुरुआत है क्योंकि पीछे हर ओवर में उन्हें 15 से 20 रन बनाने पड़ेंगे तो इस स्कोर को चेस कर सकते हैं। अभी तक उनको 2 विकेट यहाँ पे गिर चुके हैं, 8 विकेट उनके पास है, 100 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए। और देखना ये 7वां टीम है जिन्होंने 100 रन बनाए और मैंने जैसा कहा कि एक ही टीम है जिन्होंने 100 रन चेस किए, बाकी किसी टीम को शाम के वक्त चेस करना थोड़ा मुश्किल भी होता है। बैकफुट पर ऑन साइड पर क्या कंट्रोल है, टप ऑफ द बॉल जाके गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर। फ्लैट छक्का है, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का। रन संख्या इसी के साथ कुल मिलाकर 27 रन 2 विकेट के नुकसान पर। अब मैच को पकड़ के रखा है बल्लेबाजों ने। यकीनन 13.5 का रन रेट उन्होंने मैदान के ऊपर रखा है अच्छी तरह से। 2 विकेट उन्होंने खोए जरूर है लेकिन 13.5 का रन रेट रखा है। अगर वो चेस अच्छी तरह से करते हैं तो यकीनन वो चेस का अच्छी तरह से करते हुए लास्ट ओवर तक पहुंच सकते हैं। और लेकिन जो देखिए मैंने जैसे कहा 100 रन बनने के बाद थोड़ा सा साइकोलॉजिकल प्रेशर तो होता ही है चेस करते हो, तो वो बैट्समैन स्टार्टिंग के 3 ओवर में अगर अच्छी तरह से रन रेट को चेस कर लेता है, आस्किंग रन रेट मतलब स्टार्टिंग के 3 ओवर में अगर 50 से भी ज़्यादा रन बन जाते हैं तो थोड़ा आसान हो जाएगा उनके लिए। बिल्कुल अच्छी राय देते हुए इस वक्त खास करके बाला सुब्रमण्यम अय्यर जो लीजेंड कमेंटेटर है मैदान के अंदर, दिपेश का बल्ला बोल रहा है। गेंदबाजी में परिवर्तन हुआ, राहुल को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। बहुत ही इंपॉर्टेंट गेंदबाज है, प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। इस बार भी आंसर की तरफ खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है। टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई गेंद, उछाल था, बैकलिप का इस्तेमाल करने का ज्यादा मौका नहीं मिला। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है। कुल मिलाकर 28 रन जीतने के लिए 100 रनों की जरूरत है। अभी भी दिल्ली बहुत दूर है, कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है। यकीन वी हैव टू वेट एंड वॉच टिल द 3rd ओवर इज कंप्लीटेड। 3 ओवर के बाद थोड़ा सा पिक्चर क्लियर होगा किस तरफ मैच झुक रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राहुल तैयार, स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज अमित जिन्होंने स्टार्ट अच्छा किया है। फ्लाइंग स्वीप है, गली की तरफ खिलाड़ी जा रहा है, इसके बाद में एक कवर की तरफ खिलाड़ी, डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात। ऑन साइड पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली गेंद। गेंद को परखना बहुत जरूरी है। देखिए लेफ्ट आर्म ऑफ द विकेट के लिए राइट हैंडर के लिए एक एंगल होता है, आप देख सकते हैं वहाँ पे शॉर्ट थर्ड मैन में फील्डर है, बैकवर्ड पॉइंट में फील्डर है, शॉर्ट कवर पॉइंट में फील्डर है। कोशिश कर रहे हैं लेग स्लिप में भी फील्डर रखा है उन्होंने ताकि एंगल कर सके, कहीं एज लग गया तो फ्लाई हो जाएगा। इस बार ऑन साइड की तरफ अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात है, मिड विकेट पर 1 रन जरूर मिलेगा। ये ओवर थोड़ा सा बेहतर है पहले के मुकाबले। अगर राहुल की बात करें तो पहले ओवर में एक अच्छा स्ट्रोक खेला गया था बल्लेबाज अमित की तरफ से, एक तरफ दिपेश का बल्ला बोल रहा है, लेकिन अब धीरे धीरे बल्लेबाज जो रंग में आना चाहते हैं उसी वक्त राहुल ने अच्छी गेंदबाजी की है। ये जरूरत है। अगर आपके रन पहले 2 ओवर में ज्यादा चले जाते हैं, ऐसे वक्त में आपको तीसरे बॉलर को लाना पड़ता है अच्छी गेंदबाजी करने के लिए। इस बार खराब शॉट, हवा में गेंद के नीचे खिलाड़ी, माहौल तो बन गया था। राहुल ने लिया विकेट, तीसरे विकेट का पतन गॉन। बल्लेबाज दीपेश डिपाट।
शुक्रिया डीजे। फिलहाल इस वक्त साझेदारी की जरूरत है। बल्लेबाज मैदान के अंदर रितेश आ रहे हैं, फॉर्म में खिलाड़ी है, मैन इन फॉर्म। इस सीजन में सर इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया, लेकिन ये बड़ा मंच है। जब आपने गांव के लिए आप खेलते, उसके बाद में आप ओपन में खेलते, तो वो अलग अलग स्टेज है। यहाँ जाके आपको खुद को साबित करने का मौका मिलेगा। यकीनन यकीनन, और वो साबित करेंगे। स्ट्रोक अच्छा है, ऑनसर की तरफ खेलते हुए गेंद एक बार फिर बॉडी की तरफ जा रही है, कड़क शॉट, ब्यूटीफुल टाइमिंग। गेंद गोली की रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाहर जाते भी 4 रनों के लिए क्या कमाल का स्ट्रोक खेला गया। या ठिकाणी बिलाल पेडणकर आपण बघितलं पहिल्या दिवशी उद्घाटनाच्या सोहळ्याकरता आदरणीय कैलास दादा पाटील, श्याम पाटील, धर्मेश पाटील, आशिष किणी, अर्षद भगत, नदीम शेख लवकरच या ठिकाणी दाखल होतील या मंचावरती। त्यांचं देखील निश्चित स्वागत असेल। आणि पहिल्या दिवशी आपण कैलास दादांना या मंचावरती पाहिलं होतं। मॅचकडे देखील आपण जाणार आहोत। धावफलकावरती एकूण धावा होत आहेत 33, 100 धावांचा पाठलाग करत असताना मॅजिकल आकडा आहे। ज्या पद्धतीने आपण हा खेळ बघतोय, एका बाजूला अमितचं कौतुक करेन, ज्या पद्धतीने त्यानं 2 षटकार टोटवले, खणखणीत चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत। 100 धावांचा पाठलाग करताना एका बॅट्समननं शेवटपर्यंत खेळणं फार गरजेचं असेल। आखू टप्प्यात चेंडू भिरकावून दिलाय, परंतु इथे बघूया काय घडतंय। इथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू सीमारेखेच्या पार गेलाय की काय बघूया। चेंडू सीमारेखा पार, षटकार, अप्रतिम फलंदाजी मैदानामध्ये। फिलहाल रन संख्या कुल मिलाकर आप देख सकते हैं 39 रन। 3 ओवर का खेल फिलहाल समाप्त होता हुआ। बाल सुब्रमण्यम अय्यर सर इस वक्त हमारे साथ जुड़े हुए। 3 ओवर 39 रन बने हैं, 3 विकेट भी गिरे हैं, लेकिन अमित डटे हुए हैं, मैच को पकड़ के रखा इन्होंने। त्यांच्यावरती। आणि दुसरी गोष्ट एक गोष्ट एक सांगायला पाहिजे की 11 धावा थोडे मागे पडलेत इथे। खरं 3 षटकानंतर चेस करत असताना 100 तुमच्याकडे 50 असायला पाहिजे होते, त्या 50 धावा झाल्या नाहीत, 11 धावा मागे पडलेत। मी राहुलचं त्या गोलंदाजाचं कौतुक करेन। शेवटचा चेंडू चक्रव्यूह बनवला होता फलंदाजाला अडकवण्यासाठी, पण त्याला वाटलं नाही की चेंडू एवढा डीपमध्ये जाईल। प्रयत्न फिल्डरने केला, पण चेंडू हाताला चाटून गेलाय। बिल्कुल आपने सही कहा। इस वक्त बाउंसर का बहुत अच्छा इस्तेमाल किया गया था। एक बार फिर वो गेंद सर की तरफ आ रही थी और मिड विकेट पर खिलाड़ी भी मौजूद था। सब कुछ एक बार फिर तैयार था, लेकिन छोटी सी गलती मिड विकेट पर हुई है और उसका फायदा भी मिला है बल्लेबाज को। खामियाजा भुगतना पड़ेगा। गेंदबाजी में परिवर्तन राज को बुलाया गया है। बहुत देर तक राहुल उनके पास देखते देखते जा रहे थे, क्योंकि राहुल को कॉन्फिडेंस था कि वो लास्ट बॉल में उन्हें जरूर प्लेयर मिलेगा मिड विकेट में कैच के माध्यम से, लेकिन मिला नहीं। रितेश ऑन स्ट्राइक। इस ओवर की अगली गेंद फुल टॉस, गेंद हवा में है, क्या एक बार फिर ऊपर चले गए खिलाड़ी है इस वक्त, लेकिन वो बन गए दर्शक बन गए दीवाने। पनिशमेंट है, ये पनिशमेंट है गेंदबाज के लिए। थैंक यू डीजे। लगातार 3 छक्कों के लिए केतन घरत, इनकी तरफ से खास करके बल्लेबाज रितेश के लिए 1000 का इनाम। ओ अच्छी गेंद, एक बार भी टिप्पा खाने के बाद उछाल लेते हुए ऑन साइड पर खेलना चाहते थे, बहुत ऊपर थी, ज्यादा उछाल था। नहीं, अपकमिंग यंगस्टर है, देखिए आहिस्ता आहिस्ता सीख रहे हैं उन्होंने। नो डाउट हमने इसके पहले भी उनकी अच्छी बैटिंग देखी और मुझे विश्वास है अगर रितेश रुक जाते हैं तो ये आसान हो जाएगा उनकी टीम के लिए। ये भी फुल टॉस है, तोहफा है, कबूल कर दिया। क्या बात है, ये नहीं कोई सवाल है, ये नहीं एक बार फिर कोई जवाब है। मैदान के अंदर देखे तो एक बार फिर कमाल का स्ट्रोक खेलते हुए बल्लेबाज आप देख रहे हैं। कमाल की बल्लेबाजी रितेश द्वारा, सवाल का जवाब मैदान के अंदर बल्लेबाज दे रहे। खराब गेंद के ऊपर टूट पड़े हैं, गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। थैंक यू डीजे। नहीं, एक बात यहाँ पे कहना पड़ेगा, जैसे मैंने कहा कि 11 रन पीछे चल रहे, तो ये अच्छी तरह से रितेश ने सुना है। उन्होंने पहले ही 2 गेंदों में ये 11 रन कवर कर दिए। शानदार स्ट्रोक, एक बार फिर 3 छक्के के लिए इनाम भी है केतन प्रथा 11 की तरफ से। और 500 का इनाम है। एक बार फिर आंकड़े बढ़ते हुए गेंद एक बार फिर जा रही गली की तरफ, खिलाड़ी फ्लाइंग स्लिप से एक बार फिर चले गए, लेकिन समीकरण देखना बहुत जरूरी है। इस वक्त गेंदों की बात करें तो 14 गेंदों का खेल से 48 रनों की जरूरत है। मैच अभी भी बना हुआ है मैदान के अंदर। जब तक रितेश है तब तक टाइगर जिंदा है।
यकीनन यकीनन दोनों ही बैट्समैन के पास उतनी कैपेसिटी है, कोशिश करना पड़ेगा बहुत यहाँ पे गेंदबाजों को। ये अच्छी गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, थोड़ी सी गेंद नीचे रही है। अंपायर की तरफ से बिल्कुल क्या इशारा होगा, क्या बल्ले को लगी है? बिल्कुल बल्ले को लगी है और उसके बाद में गेंद विकेट कीपर की तरफ चली। ये इंपॉर्टेंट ओवर है जिसमें कि आने वाली 2 गेंदें थी, जिसमें से एक गेंद समाप्त थी। मतलब अब आपके पास एक गेंद अभी भी शेष है। 13 गेंदों में जीतने के लिए 47 चाहिए। ओ छोटी गेंद हाफ ट्रैकर है, ऐसी भी हवा चले और रितेश का सबको पता चले। मैग्निफिसेंट स्ट्रोक। मी ही शोभाला पक्का नको अडानी समजू मला तू पिठाशी दिलेच नाही नहीं, देखिए रितेश और अमित दोनों के पास भी ताकत है, मैंने कहा। और रितेश एक ऐसा लड़का है जैसा अपकमिंग यंगस्टर है, बहुत तेजी से आगे बढ़ रहे हैं, बहुत तेजी से परफॉर्मेंस दे रहे हैं। भले लोकल टूर्नामेंट हो या ओपन पूल हो या लोकल हो, उन्होंने उतनी अच्छी तरह से बैटिंग किया है क्योंकि कॉन्फिडेंस बहुत है ये बच्चे के पास। उन्होंने 3 सिक्सर मारे, 2 फुल टॉस पे, और अभी का तो 6 बहुत बेहतरीन था, शॉर्ट ऑफ लेंथ था। यही अमित डिस्कस कर रहे हैं, उनको अमित यही कहते होंगे, देखो रितेश जरूर मारिए, जरूर आक्रमण कीजिए, लेकिन संभाल के, जो भी करना है हमें करना है, ये अमित कहते होंगे। जिंदगी एक मौका देती है, सरल शब्दों में उसे आज कहते हैं। आज करना होगा, अभी करना होगा। सवाल 2 लाख का भी है, सवाल 2 लाख का है, खुद को साबित करने का एक बार फिर सवाल है, मजा आएगा। इट इज हार्ड टू बीट अ पर्सन हु नेवर गिव्स अप। उस इंसान को हराना सबसे ज्यादा कठिन होता है जो कभी उम्मीद को कभी नहीं हारता है। उम्मीद को नहीं हारना है। अब जाकर 12 गेंदों का खेल से 41 रनों की जरूरत है, 100 का लक्ष्य है, लेकिन मजा है। रोचक मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। यकीनन यकीनन मैच अभी भी ओपन है, कुछ भी हो सकता है, बैट्समैन भी जीत सकता है, गेंदबाज भी। एक अगर ओवर अच्छा गिरता है तो टीम फील्डिंग टीम आ जाएगी मैच में। अगर यही ओवर में कोशिश करते हैं यहाँ पे अमित और रितेश, तो रितेश और अमित छा जाएंगे, उनकी टीम आगे आ जाएगी। आशीष गेंदबाजी करने के लिए तैयार, स्ट्राइक करें पर अमित है। 12 गेंदों में 41 रनों की जरूरत है। फ्लाइंग स्वीपर खिलाड़ी पॉइंट है, कवर की तरफ खिलाड़ी एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ। इस वक्त बहुत इंपॉर्टेंट ये खेल। और अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद को ऑन साइड पर खड़े खड़े खेलना चाहते थे, पुल करने का प्रयास किया गया, बल्ले का अनुने किनारा, गेंद फाइनल क्षेत्र की तरफ जाते भी। या ठिकाणी प्रसिद्ध वकील अर्थात नवीन वकील यांच्याकडून या स्पर्धेकरता, आमदार चषका करता, यशस्वी होण्याकरता 2,500 रुपये आलेले आहेत। एकदा सर्वांना विनंती आहे, टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी आपण करूया। महेंद्र सर, आपलं देखील स्वागत आहे। त्यांचंही आवाजामध्ये गोडबाय। यावेळेला टप्पापर्यंत थोडासा उसळी घेणारा चेंडू ऑफ्टमच्या बाहेर जातो। कल्याणी सर वाईट बॉलचा इशारा करतायत, याचा अर्थ मैच ऑन है, मैदान के अंदर चल रहा है घमासान। एक बार फिर हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। टीवी रखे ऑन, गेम ऑन है। गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज तैयार, राइट टर्म ओवर द विकेट। फुल टॉस है। ओह, ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत छक्का, खूबसूरत छक्का ये। धन्यवाद डीजे। देखिए, मैंने पहले ही कहा था कि रितेश जब तक रुकेंगे, अमित और रितेश, क्योंकि अमित बहुत संभल के खेलते हैं, रितेश अटैकिंग क्रिकेट खेलते हैं। और जैसा मैंने पहले बताया कि बच्चे का फ्यूचर ब्रॉड ब्राइट है, क्योंकि गट्सी बैट्समॅन है, किलिंग इन्स्टंट प्लेयर आहे। मराठीमध्ये म्हणू तर जिंकू किंवा मरू अशा पद्धतीने रितेश नेहमी खेळतात। जयेश बॉम इनकी तरफ से 3 छक्कों के लिए बिल्कुल 500 का इनाम है। 9 गेंदों का खेल से 33 रनों की जरूरत है। स्वप्निल शुक्रिया, बहुत अच्छी जानकारी देते हुए। इस वक्त इनाम भी लग रहे हैं। अब जाकर अभी भी 10 गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। दोनों स्कोरर बहुत अच्छा काम कर रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओ, चलकर खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ और फिलहाल गेंद बल्ले के ऊपर नहीं आई। ये भी छोटी गेंद थी, इसके ऊपर भी प्रहार कर सकते थे, लेकिन थोड़ा हड़बड़ाहट हमने देखा। नहीं, देखिए उसका हाइट जो है रितेश का थोड़ा कम है, और गेंद जब गुड लेंथ के ऊपर गिरी तो बाउंस तो हुई, लेकिन बाउंस होते वो स्विंग भी हुई। रितेश ने चेस करने की कोशिश की, लेकिन कनेक्ट नहीं कर पाए। और गति, एक बार फिर गति ज्यादा नहीं थी। अगर गति ज्यादा हो, थोड़ा सा अगर देखें तो रुक कर गेंद आई गिरने के बाद। तो 9 गेंदों का खेल से जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार रितेश। इस ओवर की अगली गेंद, ओ टिप ऑफ टाइम के बाहर था। ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर तो नहीं आई, विकेट कीपर ने गैदर नहीं किया। दूसरे के लिए वापस आ रहा खतरा है। बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए, गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग। बिग विकेट,
ये चढ़ा बेटे- चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग। इस वक्त सेट बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए रितेश कौन। देखिए मैंने पहले ही कहा था कि ये पार्टनरशिप बहुत इंपॉर्टेंट है अमित और रितेश की। ये दूसरी रन महंगा पड़ सकती है। देखिए टर्निंग पॉइंट हो सकता है क्योंकि जब तक रितेश थे वो कम गेंदों में ज्यादा रन बनाने की ताकत रखते थे, टच में थे, अटैकिंग क्रिकेट खेल रहे थे, और यहाँ पे वो आउट होने की वजह से फील्डिंग टीम मैच में हार सकती है। एक अपॉर्चुनिटी उन्हें मैच में आने की। बिल्कुल, इस वक्त बॉलिंग टीम के लिए विकेट की सख्त जरूरत थी। एडविन ने बहुत अच्छी तरह से वो साझेदारी बना रहे थे। 8 गेंदों में 24 रन बना के रितेश बैक टू द पेवन चले गए, इस वक्त रनआउट के तौर पर वापस जाते हुए। अब आपके पास गेंदों की बात करें तो गेंद शेष है यहाँ से 8 और 32 रनों की जरूरत है। दबाव बल्लेबाजों के ऊपर है। नए बल्लेबाज मैदान के अंदर नंबर 6 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं हर्षद दर्शन। टिप्पा खाने के बाद काफी ऑफ टर्म के बाहर जाते हुए गेंद कल्याणी घोरपड़े वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। रन अभी भी बन सकते हैं। सामने कांच का बंगला है, मैं पत्थर कैसे मारूं, सामने आशीष है, मैं छक्का कैसे मारूं, ये सोचते रहेंगे तो बात नहीं बनेगी। इस वक्त बड़े शॉट की मांग हो रही है मैदान के अंदर। क्या बात है प्रशांत। उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का। ब्यूटीफुल टाइमिंग अगेन। शुक्रिया डीजे। इस वक्त सर मैच में वापस आने की कोशिश एडवन की तरफ से भी हो रही है। यकीनन यकीनन ऐसे बैट्समैन को कैप्टन ने भेजा है जो इस मैच को संभाल सके। भले रितेश आउट हुए, दर्शन मैदान के ऊपर आ गए और दर्शन ने उस 6 को मार के यहाँ पे कोशिश जारी रखी है। 7 गेंदों में 25 चाहिए मैच जीतने के लिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आशीष तैयार। ये भी एक बार फिर आसमान की तरफ है। नाम बड़े, दर्शन भी बड़े। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी 6 रन के लिए। थँक यू डीजे। रुपेश शेलार शूटर यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत काय झालंय। अप्रतिम फटका, दिमागदार असा प्रकारचं स्वागत या ठिकाणी होतं। शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता। मॅच संपलेला नाहीये, मॅच ऑन आहे। अजूनही मॅच ओपन आहे पण दर्शनच्या या 2 षटकारामुळे सामना काही प्रमाणात बॅट्समॅन थोडेसे रिलॅक्स झाले। थोड्याच वेळेसाठी कल्पना करा 2 सिक्सर आले नसते तर वेगळं चित्र असतं। 19 आणि 12 टोटल झाले असते किती तुम्ही समजू शकता। मात्र दर्शननी या योग्य वेळी 2 षटकार मारलेत आणि त्यामुळे परिस्थिती आपण बघतोय 7 चेंडू शिल्लक आहेत, 19 धावा आहेत आणि अमित सुरुवातीपासून मैदानावर आहेत आणि ते टच मध्ये आहेत आणि अमित हा मॅच विनर आहे, लक्षात घ्या। कारण याच्याकडे संयम आहे, टेम्परमेंट आहे, गरज पडल्यावर आक्रमण सुद्धा करू शकतो आणि योग्य वेळी अमितकडे स्ट्राईक येते आणि अमित बघायचं आहे स्ट्राईक रोटेट करतायत का स्वतः जबाबदारी घेऊन या ठिकाणी डिलिव्हर करतायत। 7 चेंडू 19। पर कौन कहता है कि अलार्म आदमी को जगाता है? अलार्म आदमी को नहीं जगाता है, जिम्मेदारी आदमी को जगाती है। यकीनन दैट इज द राइट वर्ड, रिस्पॉन्सिबिलिटी। बिल्कुल, इस वक्त बहुत बड़ा पल दोनों के लिए। ओहो, पहली गेंद काफी ऑफ टर्म के बाहर। प्रवीण पाटिल वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। आशीष कनौजिया गेंदबाजी करते हुए एक बार फिर ये पहली गेंद सही ठिकाने में नहीं है, तालियां बज रही है, दिल की धड़कनें भी एक बार फिर तेज होती हुई। 6 गेंदें 18 रनों की जरूरत। यकीनन बॉलर प्रेशर पे आ गए। पिछले आखिरी गेंदों में जो सिक्सर आए उसके वजह से बॉलर यहाँ पे प्रेशर पे आ गए। अब चक्कर आशीष कनौजिया तैयार, स्ट्राइकर एंड पर अमित है। एडवन और बोलिंग्स के बीच मुकाबला, गेंदबाजी करने के लिए तैयार। हवा में गेंद है, लॉन्ग ऑफ की तरफ, खिलाड़ी मौजूद है गेंद के नीचे। बल्लेबाज अमित बैक टू द पेबल जाते हुए बड़ी मछली जाल में फंसी है और बड़ा विकेट खास करके बॉलिंग की टीम के लिए आशीष कनौजिया के लिए मिलता हुआ। धन्यवाद डीजे। आम्ही रोनिल दादाला विनंती करतो, रोनिल ठाकूर यांना की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। रोनिल जयेंद्र ठाकूर यांना विनंती आहे, ती मॅच तिथूनच बघतायत। रोनिल यांना विनंती आहे, रोनिल दादा तुम्ही व्यासपीठावर या आणि स्थानापन्न व्हा।
5 गेंदों का खेल से जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। ये विकेट जो गिरा इसका क्या फायदा आशीष कनौजिया उठाएंगे, लेकिन एक तरफ दर्शन स्ट्राइकर एंड पर हैं जिन्होंने 2 बहुत अच्छे स्ट्रोक खेल के अपने इरादे स्पष्ट किए। 5 गेंदे 18 रनों की जरूरत है। अभी भी मैच खुला है, क्योंकि दर्शन है स्ट्राइक पे और उन्होंने बहुत ही अच्छी बैटिंग की अभी तक। ओ क्या क्या गेंद थी, ये कमाल की गेंद थी, सुंदर। एक बार फिर ये बैकफुट पर थोड़ा सा बैकफुट चले गए थे, ऑन साइड पर खेलना चाहते थे और क्या ये यॉर्कर था। बहुत सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा आशीष द्वारा। बहुत ही फास्टर डिलीवर थी, यॉर्कर नहीं कहूंगा, बहुत ही फास्टर डिलीवर थी मिडिल और लेग स्टंप के बीच में, बहुत ही तेज तरार गेंद थी। बैकफुट पर ऑन साइड पर पुल जरूर किया गया, लेकिन बैकलिक का इस्तेमाल करने का मौका नहीं मिला। गेंद एक बार फिर जा रही काऊ कॉर्नर की तरफ, दूसरे के लिए वापस आते हुए अब समीकरण की तरफ जाना बहुत जरूरी है। आपके पास फिलहाल 3 गेंदे हैं, जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। प्रेम ना हो तो सगे संबंधी बेकार है, पैसा ना हो तो पाकिट बेकार है, और छक्का चौका ना हो तो क्रिकेट बेकार है। एक बड़ा शॉट चाहिए और दूसरी तरफ आशीष कनेजा एक अच्छी गेंद डालने का प्रयास करेंगे। एक अच्छी गेंद कृष्णा सातपुते एक बार फिर पहुंच चुके। क्या मुकाबला भी चल रहा है। कृष्णा आपका स्वागत है। अच्छी गेंद, एक अच्छी गेंद इनको डालनी थी, बिल्कुल इन्होंने डाली, लेकिन बल्लेबाज भी आउट हुए हैं। तो ये बहुत अच्छी गेंद थी, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा। 2 गेंदों में जीतने के लिए 16 रनों की जरूरत है। बॉलर्स की टीम ने वापसी का बिगुल बजाया है। शानदार गेंदबाजी आशीष कनौजिया द्वारा। दर्शन बैक टू द पेपर जाते हुए एक विकेट गिरेगा तो गाना भी आएगा। आइए डीजे आपके बारे में। थँक यू डीजे। 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 16 धावांची आवश्यकता। कृष्णा सातपुते आणि त्याकडे दुसऱ्या बाजूला आपण बघतो सेल्फी काढण्याचा मोह कुणाला आवरत नाहीये प्रेक्षकांना। योगेश घरत त्या ठिकाणी आहेत। त्यानंतर आपण जर बघितलं तर कृष्णा सातपुते मैदानामध्ये आई 11 बोळेश्वरी बोळी संघाचं पारडं जड। बहुत बढ़िया गेंदबाजी का मुजाहिरा गेंदबाज आशीष कनौजिया द्वारा। जीत की दहलीज पर इस वक्त बॉलिंग की टीम उड़ाया आसमान की तरफ, बल्ले के बीचों बीच शानदार स्ट्रोक है बल्लेबाज की तरफ से। छक्का तो आया, लेकिन आते आते मोहतरमा बहुत देर कर दी है। चांदी की डाल पर निर्णायक गेंद है और जीतने के लिए 10 रनों की जरूरत। यह भी उड़ा आसमान की तरफ। अगर एक शॉट आप अच्छा खेलते इससे पहले तो बात जरूर बनती, लेकिन यह मुकाबला पुलिस पर जीत लिया है शानदार तरीके से। केवल 4 रन से यह मुकाबला जीता है। थँक यू डीजे। यानंतर प्रमोद शेडके यांचा आवाज आपण ऐकणार आहात। त्यानंतर रेश्मा मयेकर मॅडम देखील आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जाताना पाहणार आहोत। बरंच काही घडणार आहे। आता आपण निश्चितच लिजंड कमेंटेटर बाळसुब्रमण्यम अय्यर यांचा देखील आवाज, ते खूप चांगले कमेंट देतात। तर जाऊया या ठिकाणी रेश्मा मयेकर यांच्याकडे। आमच्या व्यासपीठाच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, मला माहिती आहे बरेचसे प्रेक्षक आता ब्लॅकनं तिकीट घेऊन देखील आलेले आहेत। प्लीज विनंती आहे, समोरची पूर्णपणे जी जागा आहे ती मोकळी करा। योगेश घरत यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल। रेश्मा मॅडम जॉईन होतात। समोरचे प्रेक्षक जे आहेत त्यांना विनंती आहे, किंवा खेळाडू त्यांना विनंती आहे, समालोचक कक्ष पूर्णपणे मोकळा ठेवा। समोर आपण मान्यवर बघतोय ती जागा जी आहे ती देखील आपण पूर्णपणे मोकळी ठेवायची आहे। सर्वांनी डाव्या बाजूला चला, डाव्या बाजूला चला। प्रमोद शेडके यावेळेला जॉईन होतात आमच्या बरोबर। तर दुसऱ्या बाजूला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रेश्मा मयेकर आणि यावेळेला योगेश घरत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील। त्यांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। डाव्या बाजूला जे प्रेक्षक आहेत खेळाडू त्यांना विनंती आहे तिथून बाजूला प्लीज। सर्व प्रेक्षक सर्व खेळाडू सर्वांनी तिथून डाव्या बाजूला जायचे। अजून डाव्या बाजूला चला। ओव्हर टू रेश्मा मयेकर। थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स। सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे
आपण पाहत आहोत आमदार चषक 2022. पिवळमय असं वातावरण झालेलं आहे पूर्ण आणि त्या पिवळमय वातावरणात आपण पाहत आहोत चौकार आणि षटकार